नमस्कार, मी वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर. आज आपण हार्मेटिक सिद्धांत बघणार आहोत. हे नाव ऐकताच तुम्हाला गूढ वाटलं ना? पण हार्मेटिकचे 7 सिद्धांत आहेत जे तुमचं जीवन खऱ्या अर्थाने बदलू शकतात. हजारो वर्षापूर्वी हार्मिस ट्रिस्मेजिस्टिस नावाचा एक महान ऋषी होता. त्यानं हे ज्ञान दिलंय आणि त्यात विश्व चालतं तेच मूलभूत तत्व त्यानं सांगितलं. आणि ते 7ही सिद्धांत एक एक करून समजून घेतले तर तुम्हाला समजेल की आपण नशिबाचे गुलाम नाही तर आपल्या जीवनाचे स्वतः शिल्पकार आहोत. त्यातला पहिला सिद्धांत आहे मानसिकता. कारण सगळं जे काही सुरू होतं ते तुमच्या मनातनं सुरू होतं. तुमचा विचार, तुमची भावना, तुमचं लक्ष हेच तुमचं वास्तव बनवत असतं. म्हणून मन नियंत्रित करणं म्हणजे जीवन नियंत्रित करणं. दुसरा सिद्धांत साम्य सांगतो. जसं वर आहे तसंच खाली आहे, आत जसं तसंच बाहेर आहे. तुमच्या मनात काय आहे तेच तुमच्या आयुष्यात प्रतिबिंबित होतं. महत्त्वाचं. तिसरा सिद्धांत म्हणजे कंप सांगतो की या विश्वात काही स्थिर नाही. प्रत्येक गोष्टी कंप पावते, कंपन करते. तुमचे शब्द, तुमच्या भावना, तुमची ऊर्जा. म्हणून तुमची वाइब बदलली की तुमची रियालिटी बदलते. चौथा सिद्धांत द्वैत शिकवतो. प्रत्येक गोष्टीची 2 टोकं असतात. प्रकाश आहे तर अंधार आहे, प्रेम आहे तर द्वेष आहे, यश आहे तर अपयश आहे. हे विरोध नाहीत तर त्यात ऊर्जेचे 2 टप्पे आहेत. त्यामुळे मन शांत राहायला शिकतं. 5वा सिद्धांत लय सांगतो. होय, जीवनात चढउतार येणारच, पण ते चक्र आहे हे कळलं की कठीण काळातही मन ढळत नाही, कारण पुढील टप्पा नेहमी उजेडाचाच असतो. 6वा सिद्धांत आहे कारण परिणाम. कारण काहीही विनाकारण होत नाही. प्रत्येक विचार, प्रत्येक कृती यांचा एक परिणाम असतो. तुम्ही कारण म्हणाल की परिणाम हे तुम्हीच ठरवता. आणि 7वा सिद्धांत आहे लिंग. प्रत्येक ऊर्जेत निर्माण करण्याची शक्ती असते. आपल्यात क्रिया आणि निर्मिती हे 2 प्रवाह असतात. दोन्ही संतुलित असतील तर जीवन यशस्वी होतं आणि आपल्या इच्छांचा जन्म होऊ लागतो. हे 7 हार्मेटिक सिद्धांत फक्त तत्त्वज्ञान नाहीत तर जीवनाचं विज्ञान आहे. जेव्हा आपण हे समजतो तेव्हा जीवन अनाकलनीय राहत नाही. उलट आपण स्वतःचा मार्ग स्वतः घडवू लागतो. हे सिद्धांत शिकले की तुम्ही तुमचं मन काय विचार करतं, शरीर काय अनुभवतं आणि जीवन कोणत्या दिशेने जातं हे सगळं जाणून बदलू शकता. कारण शेवटी विश्व गूढ नाही, आपण अज्ञानी आहोत. आणि ज्ञान आलं की अंधार आपोआप नष्ट होतो. पुन्हा भेटूया.